आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना जोरदार वेग आलाय। बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। विशेष म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणासाठी निमंत्रण दिलंय। पवारांनी फोन करून निमंत्रण दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकीकडे निवडणुकीमध्ये पवारांनी महायुती विरोधात दंड थोपटलेत, तर दुसरीकडे मात्र पवारांची लंच डिप्लोमसी सुरू असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे पवारांची ही नवी राजकीय खेळी आहे का, की बारामती लोकसभा निवडणुकीसाठी पवारांचे नवे डावपेच आहेत? आणि अशा अनेक प्रश्नांमुळे जेवणाच्या टेबलावरती राजकीय बेत शिजणार असल्याच्या खुसखुशीत चर्चांना उधाण आलंय। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय आणि गोविंद बागेमध्ये जेवणासाठी थेट निमंत्रण दिलंय। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना नेमकं काय पत्र लिहिलंय आपण वाचूयात। आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरामध्ये प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे। महारोजगार मेळाव्याचं आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती इथल्या मैदानात करण्यात येते आणि संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मी आपलं संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो। याकरता विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती इथल्या अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो। तसंच बारामती इथल्या गोविंद बाग या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असं मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिलंय। कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचा देखील आपण स्वीकार करावा। असं हे पत्र शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना। आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं पत्रही लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत। आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 येत आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव, आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात। जेवणाचा मेनू काय असेल आधी होतं म्हणू दे आणि मग जेवणाचा मेनू मी नाही ठरवत, प्रतिभा पवार ठरवतात। आपली जी परंपरा आहे, जर मोठे नेते कुणीही आपल्या भागात आपल्या गावामध्ये जर येत असतील, आपल्या संस्थेमध्ये येत असतील आपली परवानगी न घेता, तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची। ते पवार साहेबांनी ती संस्कृती पाळली। प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपल्या घरी जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे। म्हणजे बघा साहेबांचं मन किती मोठे आणि या सरकारचं मन किती छोटे, हेच या सर्व गोष्टींवरनं आपल्याला जाणवतं। एक गोष्ट अशी आहे बघा, पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर सर्वच जण ठेवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आदरापोटी जरी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं जात असले तरी आमची भूमिका ठाम आहे। अजितदादा हे आमच्याबरोबर आहेत आणि अजितदादांच्या बरोबरच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आमची युती होणार आहे आणि त्याच्यामध्ये आणि कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांचा निर्णय। पुढची बातमी